होता ना तिकडे, त्या राजाच्या पदरी एक भटजी होते बरं का, बाळंबट म्हणून भटजी होते. त्यांना गांजाचं व्यसन होतं, नवरा बायको मूल बाळ नव्हतं. तेव्हा महाराज गेले असताना दर्शनाला आले, तेव्हा महाराज काय म्हणाले की बा शास्त्री गुरुजी गोंधळास येता का? अरे दारिद्र्य गोंधळास तिथे तरी तेच 3 रुपये पगार बरं का, म्हणजे कल्पना करा. आणि येतो म्हणाले, एका अटीवर येतो, माझा गांजा चालत नाही, मला गांजा पुरवा म्हणजे मी येतो म्हणाले. माझ्याकडे लागलं म्हणाले. बरं का, ऐकण्यासारखं आहे. आणलं त्यांना गोंधळ्यास आणि रोज त्यांच्या गांजाची व्यवस्था केली. चेतना चिंतामणीचे गाव बरं का. मला काय सांगायचंय, हा चिंतामणी खरा पण जिवंत असल्यामुळे त्या शेवटी त्याला त्या पापातून सोडवतो हे सांगायचंय. एक दिवशी काय झालं, मुंबईचे सर भालचंद्र भाटोडेकर महाराजांच्या दर्शनाला गेले होते. तेव्हा ते बसले होते बोलत आणि बाळंबटजी आले संध्याकाळी. महाराज म्हणले अजून गांजा आला नाही म्हणाले. आलो म्हणे, देतो म्हणाले. बघा हा महाराजांची तळा, देतो म्हणाले. आणि मग थोडं बोलणे बिलणे झालं, स्वतः गेले. एक ढबू पैसा म्हणजे अर्धा आणा, ते 2 पैसे 4 पैशाचा आणला गांजा आला, आणखी पोचवला बरं का. तेवढ्यात काय झालं, त्यांच्या दुसरे जे गृहस्थ, अरे काय तुम्ही आता एवढा मोठा मनुष्य आलाय, महाराज बोलतात आणि काय केलं म्हणाले हे तुम्ही बरं का. त्याला तो पश्चाताप झाला आणि तो गांजा दिलेला महाराजांच्या पुढे आणून ठेवला आणि म्हणाले, महाराज आजपासून गांजा सोडला. हे चिंतामणीचं काम आहे. त्यांना आणलं बरं का. तरी आणखी पुढे सांगतो आपल्याला. ते गेले सॉरी चुकलो म्हणून गेले नाही. पुढे बरेच दिवस गेले. त्यांना 2 मुली झाल्या. तेव्हा सर त्यांच्या बायकोचं नाव मथुर, त्या बाईने मला सांगितलेली गोष्ट 10 वेळा. तेव्हा महाराज बसले, ते काय त्यांनी आणलं ना, महाराजांनी त्यांना आणलं. मथुताई काय हवंय म्हणाले. महात्मा बोलतोय बरं का, चिंतामणी आहे. मथुताई काय हवं? तर महाराज म्हणाले सगळं उत्तम आहे, 2 मुली आहेत, मुलगा हवा म्हणाले. बरं का, असं बरं मुलगा हवा. महाराज काय म्हणाले, कडेपर्यंत जाणार नाही कशाला म्हणाले. ही भाषा बरं का, म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत उपयोगी नाही, कडेपर्यंत जाणार नाही कशाला म्हणाले. बाई काय म्हणाली ते स्वतः सांगे, तरी पण मला हवा म्हणाली. आता मी ते शब्द वापरतो, मला क्षमा करा, निरूपणाचे तुम्ही रेकॉर्ड करता आहात, पण महाराज बोलले ते खरं म्हणून सांग. काय भांचत बायकाची बुद्धी आहे म्हणाले. मी कडेपर्यंत जाणार नाही म्हणतोय तरीही मागते आहे. बरं म्हणाले, होईल. मुलगा झाला आणि तो पुण्याला नोकरीला लागला. पुढे महाराजही गेले, ते बाळंबटही गेले आणि तो दिवाळीला घरी आला. त्याला अपेंडिसायटिस अटॅक आला, मुलबाळ दहीवडीला नेला, तिथे टेबलावरती मेला. ती बाई सांगत होती म्हातारी, चिंतामणी हालिया हाती सजा विजय वृत्ती मनोरथी. खरंय, अरे पण मागायचं काय ते बघा ना. मग अशी म्हणून हे संत म्हणजे काय आहे, तुम्ही मागितलं पाहिजे. महाराज म्हणायचे मागावं, पण काय आहे हे तुम्ही मागावं. दाता तू आहेस समजून मागावं, दुसरीकडे तोंड वेंगडता कामाचं नाही. आपण काय करतो, हाही डॉक्टर बरा, तोही डॉक्टर बरा, हाही डॉक्टर, तुम्ही त्यात असू द्या, असं कसं चालेल मला सांगा, नाही का. म्हणजे डॉक्टरचं औषध आणायचं, समर्थांचा अंगारही आणायचा, म्हणजे बरं का निष्ठा कशावरतीच नाही. बरं असं ठेवणं, बंद करा औषध, नुसतं अंगारा द्या, तसं नाही चालायचं, नाही का. हे काय मला सांगा. म्हणून त्यांनी जे म्हणलंय चिंतामणीचे गाव, अरे सत्पुरुष म्हणजे काय चीज आहे. आम्ही त्याला खरं शरण जात नाही बघा, तो वाटेल ते कधी तुमच्या करता. सर्वज्ञ आचार्यांनी म्हणलंय ना, ईश्वराचं लक्षण सत्व सर्वज्ञ सर्व शक्ती समन्वित असं भाष्यामध्ये आहे. तसं सगळ्या शक्ती त्याच्या अंगी असतात. फक्त एकच आचार्याच्या असं फक्त विश्व निर्माण करण्याचाच तेवढा अधिकार परमात्मा आपल्याकडे ठेवतो, बाकी संताला सगळ्या शक्ती असतात. याचा अर्थ काय असा आहे ना. म्हणून चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अनु पियुषाचे, चंद्रमेचे लांछन, मार्तंडचे तापहीन. बरं का, ते सर्वही सदा सज्जन सोय रे होतो, अतिशय त्यांच्यावरती प्रेम बसू दे. मी आपल्याला सांगितलं चंद्रमा हा मन आहे. माणूस म्हणला की त्याचं मन अपूर्णच राहायचं, कितीही मोठा असू दे,
बरं का, कलावंत असू दे, विद्वान असू दे, आमका असू दे. तो एक 15व्या शतकामध्ये का 16व्या शतकात युरोपमध्ये लिओनार्दो दा विंची म्हणून होऊन गेला. तो इंजिनियर होता, खगोल ज्योतिष होता, चित्रकार होता, शिल्पकार होता, काय नव्हता म्हणा बघा. सगळं खरं, पण मन अपूर्ण माणसाचं. म्हणून ते म्हणाले चंद्रमे खरे पण अलांछन चंद्रमा. त्याचं मन पूर्णच नाही. मग आपल्याला मागच्या वेळेस सुचवलं ना, त्याचं मन कसं असतं, जो भेटेल त्याशीच आध्यात्म, त्याला हेच नाही म्हणजे भेदानं माहितीच नाही वागायचं. तुमचं आमचं मन भेदाने वागतं, त्याला ते भेदाचं मचूच नाही. म्हणून अलांछन चंद्रमा, तातंडचे तापहीन. तुम्हाला माहितीये विद्वान कसा असह्य असतो नाही का, कारण त्याचं ज्ञान जे असतं ते तेजासारखं असतं, सहन होत नाही माणसाला. पण हे ज्ञानस्वरूप खरे, पण मनाला शांत करणारं ज्ञान आहे. अगदी संतांच्या शब्दाने आपलं अंतःकरण जे शांत होत्याचं कारण ते ज्ञानस्वरूप असले तरी तापहीन मार्तंड आहे. असे सज्जन सगळ्याला सदा भेटू दे बरं का. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होईन तिन्ही लोकी भजिजे आद पुरुषी अखंडित. ज्ञानेश्वर महाराज आपला मुद्दा सोडित नाहीत कधी. हे सगळं मी का करतोय, जो जे वांचेल तो त्याला हवं, मिळू दे तुला, सज्जन भेटू दे. अरे पण हे सगळं कशा करता, परमात्मा स्वरूपाची भजन व्हावं, त्याची उपासना व्हावी म्हणून करतो. म्हणजे प्रत्येक माणसाने संतांच्या संगतीनं ईश्वराचे भजन करावं, ईश्वराची पूजा करावी, ईश्वराची उपासना करावी, हे आहे बरं का. आता ती शेवटची उभी राहिली ती ही आहे बरं का. किम आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजये हो आवे जी. अजून काय म्हणलंय, ग्रंथोपजीवीये, उपजीविका आपण म्हणतो ना, त्यांची उपजीविका याच्यावरती आहे त्याच्यावरती आहे. तर ज्ञानेश्वरी जी मी लिहिली, त्या ज्ञानेश्वरीवर ज्यांची उपजीविका आहे, दुसरा अर्थ नाही का म्हणजे काय, त्याला फार परंपरा आहे मोठी अध्यात्मामध्ये आणि बाकीच्या मानवी संस्थांच्या मध्ये. एक अतिमोठा फरक असा आहे की अध्यात्मामध्ये दर युगामध्ये लोकांना शिकवणारे लोक असतात, निरूपणकार बरं का. ते लोक काय करतात, ज्या इंग्लिश मध्ये ज्याला सरमन म्हणतात. आपल्याला मागे एकदा मी सुचवलं, व्याख्यान आणि निरूपण यात फरक आहे. व्याख्यानामध्ये व्याख्यान झाल्यावरती तुम्ही त्याच्या गळ्यात हार घालता, निरूपणाच्या आरंभीच त्याच्या गळ्यात हार घालून त्याची पूजा करतात आणि मग तो सांगतो. म्हणजे तो जे बोलेल ते पवित्र ज्ञान असतं, तो जे बोलेल ते लोकांच्या कल्याणाचंच असतं. व्याख्यानाचं हे निराळं असतं, व्याख्यानात व्यवहार आहे, इथे व्यवहार नाही. म्हणजे ईश्वराचं जे ज्ञान आहे ते ज्ञान लोकांना सांगणं हे फार पुरातन इजिप्शियन संस्कृती, ग्रीक संस्कृतीमधून चालत आलेलं आहे बरं. हे असं आहे. म्हणून ज्ञानेश्वरी झाली आजपर्यंत लोक सांगतायत ना, याचा अर्थ असा, ज्ञानेश्वर महाराजांना खात्री होती की माझा हा ग्रंथ लोकांना समजून सांगणारी माणसं लागणारच. तेव्हा ते दोन तऱ्हा असतात. त्यावेळेला काय छापखाने नव्हते, मग लोक लिहून घेत. तेव्हा लेखनिक असत लिहिणारे बरं, रायटर्स, ते काय करायचे, बघ एक श्रीमंत माणसं असत, त्या ग्रंथाची आवड आहे तर त्यांच्याकडून लेख लिहून घेत, ते ग्रंथ लिहून घेत असत. काही स्वतः लिहून घेत असतील, परंतु ते आता ते काम कोण करतं, प्रकाशक करतो. आता छापखाने निघाले, आता प्रकाशक ते काम करतो. मग लेखन करणारे आणि ते सांगणारे आहेतच, अजून सांगायला पाहिजे का, आहेतच की हो. ते कुठे जात आहेत, नाही आमचा वंश जायचा नाही कधी, नाही त्यांना मुलबाळ नाही असं व्हायचंच नाही कधी, नाही जायचे. तेव्हा हे जे दुसरे आहेत ग्रंथोपजीवी आहे, त्यांच्याकरता ज्ञानेश्वर महाराज प्रार्थना करतात. लक्षात ठेवा, आपण कोणताही ग्रंथ सांगायचा म्हणजे कृष्णमूर्तींचं म्हणणं फार बरोबर आहे की तुम्ही ऐकताना जो सांगणारा आहे त्याच्या भूमिकेशी समरस झालं पाहिजे, तर कळेल ना. मी सांगितलं ना, तत्वज्ञानाचा एक दंड कसा आहे की तुम्हाला तुमचं मत त्याचं मत एक नसेल, पण तो काय म्हणतो आहे हे आधी समजून घ्यायला पाहिजे आणि मग तुम्ही टीका करा किंवा हो नाही म्हणा त्यावर. हे जे समजून घेणं आहे केव्हा होईल, त्याच्या भूमिकेवर तुम्ही गेल्याशिवाय तुम्हाला कसं कळेल मला सांगा. एक उदाहरण घ्या, आपलं झालं याच्यात म्हणून गीता सांगितली आणि श्रीकृष्णाला
आवरेना. त्याने काय केलं मग, सावळा सकंकणू पसरोनी बाहू दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्तराजू. सकंकणू म्हणजे सोन्याचं कड असलेला आपला हात सावळ्या कृष्णानं असा पसरला आणि शरण आलेल्या अर्जुनाला आलिंगन दिलं. आणि बरं त्यात काय मोठं काय आहे, हार्दाशी भेट दिली. ये हृदयीचे ते हृदयी घातले. हा अनुभव नाही का मला सांगा, हा अनुभव शब्द सांगून येईल का, नाहीच येणार. तोच तसा ज्याला अनुभव आहे तोच सांगू शकेल, म्हणून निरूपणकार लागतो. म्हणून महाराजांचं म्हणणं असं की प्रवचनकार कसा पाहिजे, आपलं सांगणं आपल्या कानाने ऐकणारा पाहिजे. आणि मी यांना सांगतोय असं नाही, मी मलाच सांगतोय, मी काय करायला पाहिजे ते लोकांनी ऐकून ठेवावं, म्हणजे साक्ष राहतील. तुम्ही हे सांगितलं केलं नाही, हा असं आहे. म्हणून लक्षात ठेवा, आपण व्याख्या त्याच्या गळ्यात हार घालून घरी पोहोचवलं की काम संपलं, तेही लोक करीत नाहीत. सावरकरांच्या सारखा मनुष्य त्या मराठी ग्रंथ संग्रहालयाला ते व्याख्यानाला गेला बरं का. त्यांची ते 6 पानं, सोनेरी 6 पानं, आणि शेवटचं व्याख्यान झालं आणि बाहेरून उभे राहिले. तो कार्यकर्ता म्हणला मी मोटार आणतो, म्हणजे टॅक्सी आणतो. अरे अर्धा तास झाला, टॅक्सी फिक्सी काही नाही, शेवटी घरी आपलं खर्च करून जावं. हे व्याख्या त्याचं काम आहे. निरूपण करावं असं प्रसंग येऊ नये निदान तरी कोणाला ठाऊक बुवा, हा काय आहे. मग त्याचं हे आहे ना, अनुभव पाहिजे त्याचा. हा अनुभव कसा आहे मला सांगा की रामकृष्णांच्या चरित्रामध्ये असं वर्णन आहे की शेवटच्या 3 दिवस आधी अरे या रे म्हणाले, आणि जे जे ज्यांच्या त्यांनी डोक्यावर हात ठेवला त्याला समाधी लागली. काय असेल मला सांगा. हा अनुभव असल्याशिवाय ग्रंथ सांगता येईल का मला सांगा, नाही सांगता येणार. म्हणून त्यांनी जे म्हटलेलं आहे की हा सांगणारा जो आहे हा मोठा मनुष्य आहे, पवित्र आहे, तो कसा पाहिजे. अर्थात त्याचं धंदा झाल्यानंतर मग सोडून द्या, ते निराळे. पण ज्ञानेश्वर महाराजांना ते आहे. म्हणून असे जे ग्रंथोपजीवी आहेत त्यांच्याकरता काय मागितलंय त्यांनी तो बघा. आपण काय म्हणाले की विशेष लोकी ये, या समाजामध्ये असे जे माझा ग्रंथ सांगणारे उपजीविका म्हणजे त्या ग्रंथाच्या याच्यावरतीच जगतात. माझ्या पिढीमध्ये म्हणजे लहानपणी मी असे पुराणिक पाहिलेले आहेत, एका देवळामध्ये 20-20, 25-25 वर्ष पुराण सांगतात आणि मिळकत काही नाही. त्या पुष्कळशा की नाही विधवा बायका असत आणि त्या वाती भीती किंवा तांदूळ निवडीत बसत बरं का. पुराणकार पुराण सांगे आणि फार फार म्हणजे 1 पैसा 2 पैसे किंवा तांदूळ एवढे असायचे, पण त्याच्यावरती जो जगत असे बघा. सांगण्याचा हेतू आपल्याला, तेव्हा असे जे लोक आहेत दृष्टादृष्ट विजय हो आवाजी, या जगातलं जे त्यांचं पुण्य आहे, त्या कर्म आहे पुण्य आणि परलोकातलं जे आहे त्याच्यावरती त्यांना विजय मिळू दे, म्हणजे ही दोन्ही कर्मांना पचवून ते अध्यात्मात जाऊ दे असं त्याने मागितलेलं आहे. काय विचार करा. मग येथ म्हणे झाला, हे संपलं. बरं पसायदान तुम्हाला पुन्हा सांगावं लागलं, मलाच वाटलं की आपलं अर्धवट झालंय मागच्या रविवारी, मी पुन्हा सांगितलं. असं नाही बुवा, कुठे जगाच्या वाङ्मयात नाही आढळत असं मागणं नाही. काय मी सांगितलं ना बघा, जो त्या पदाला पोचलेला विश्वात्मक झालेला तोच त्या विश्वात्मक देवाला, किंबहुना असं म्हणायला हरकत नाही, असा मागणारा भेटल्यावर न देऊन करेल काय देव, नाही का. म्हणजे काय त्याला इलाजच नाही, आपणच आपल्याला मागितलं सारखं आहे. परमात्मालाच मागतोय अशी स्थिती आहे, द्यायलाच पाहिजे त्याला. मग पुढे म्हणाले येथ म्हणे विश्वेश रावो, या विश्वाचा मालक परमात्मा. मग काय म्हणलं ऐकून, हा होईल दान पसावो तथा असतो म्हणाला तो. काय बर का, येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला. हा वर मिळाल्यामुळे ज्ञानदेव तृप्त झाला, सुखी झाला. अरे मला आठवत हा अनुभव जे म्हणतोय मी. महाराज म्हणाले एकदा की रामाला मी मागितलंय, राम नाही म्हणाला असं कधी झालंच नाही. काय अधिकार हा. जसं समर्थांनी जुन्या दाजवात म्हणलेलं आहे, अरे रामा तू का आपली शहामत मिळवतोयस, अरे तू लोक तारले माकडत आले, आम्ही किती लोक तारले आहेत म्हणाले. भयंकरच काम हे सगळं नाही का. म्हणजे आपल्या दैव हे प्रेमापोटी असतं बरं का, हे लक्षात ठेवा तुम्ही. याच्यामध्ये अहंकार हे नाही, आईशी जसं भांडावं तसं हे आहे. मग म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की मी तृप्त झालो, तो तथास्तु म्हणाला. मग येथ म्हणे विश्वेश रावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखी झाला. आता संपवतायत. आता म्हणाले ऐसे युगी परी कळी,
आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीच्या कुली दक्षिणेली. कुल म्हणजे तट बर का, तीर. तेव्हा गोदावरीच्या दक्षिण तीरावर महाराष्ट्र मंडळी, मंडळ म्हणजे देश किंवा प्रांत, महाराष्ट्र देशामध्ये गोदावरीच्या दक्षिण तीरावर या युगामध्ये, कलियुगामध्ये, अशी जी युग आहेत चार, त्यापैकी कलियुगामध्ये त्रिभुवनैक पवित्र, त्रिभुवनामध्ये अतिशय पवित्र असं पंचक्रोश, अनादी पंचक्रोश क्षेत्र, 5 कोशांचं म्हणजे मैलाचा हे असलेलं, सांडवी असलेलं असं क्षेत्र, जेथ जगाचे सूत्र महालया असेल, ते नेवास्याला जे आहे ना, ते तिथे देव आहे महालयाचं, म्हणजे भगवंताच्या शक्तीच देऊळ आहे महालयाचे. तेथ यदुवंश विलासू, जो सकळ कळा निवासू, न्याया ते पोषी क्षितिशू रामचंद्र. असा आहे. यादव कुलामध्ये सिंहण राजा होऊन गेला. आता इतिहास सांगतो थोडासा. मी मूळचा थोडा इतिहासाचा विद्यार्थी आहे. तेव्हा सिंहण राजा अतिशय पराक्रमी होता. त्याचा मुलगा त्याच्या हयातीत गेला. त्याचा नातू होता कृष्ण म्हणून, पण तो लहान होता. तेव्हा त्याचा भाऊ महादेव म्हणून तो राज्यावर आला. म्हणजे त्यावेळेला काय असे, इंग्लंडमध्ये कसं प्रिन्स ऑफ वेल्स म्हणतात ना, तसं त्याला राजपुत्राचा अभिषेक केला. म्हणजे तो राजा होणार पुढे. महादेवाला भाऊ तो त्याचा. पुढे तो महादेव राजा झाला. कृष्ण खरं म्हणजे कृष्णाला ते द्यायला पाहिजे सिंहासन, ते न देताना महादेव राजा झाला.